नंदनवन पुलिस थाने के पुलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे द्वारा दी गई जानकारी के अनुसार एक नाबालिग लड़के पर चाकू से हमला करने वाले आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है, जबकि उसके फरार साथी की तलाश अभी भी जारी है। आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है और आगे की जांच पुलिस द्वारा की जा रही है। इस बारे में अधिक जानकारी पीएसआई शशिकांत नागरगोजे ने दी है। मी पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नागरगोजे, पोलीस ठाणे नंदनवन नागपूर शहर। माझ्याकडे दिनांक 15/3/26 रोजी रात्री 20 ते 21 वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे येथे माहिती मिळाली की मोठी मस्जिद हसनबाग समोर एका व्यक्तीस चाकूने मारहाण झाली आहे। अशा माहितीवरून रात्रपाळी अधिकारी सविता यादव तसेच तपास पथकचे पोहपणी प्रदीप काईट व त्यांचा स्टाफ असे तात्काळ घटनास्थळी रवाना झाले। त्या ठिकाणी गेले असता जखमी शहबाज खान अनवर खान वय 17 वर्ष याला वस्तीतील लोकांनी उपचार करता मेडिकल हॉस्पिटल येथे घेऊन गेले होते। त्यानंतर तात्काळ रात्रपाळी अधिकारी मेडिकल हॉस्पिटल येथे जाऊन जखमीचे प्रकृतीबाबत विचारपूस केली आणि जखमीला डाव्या हात व पाठीवर गंभीर वार करून जखमी केले होते। आरोपी आहे त्यामध्ये बशीर अखिल शेख वय 24 वर्ष व त्याचा लहान भाऊ दानिश अखिल शेख वय 20 वर्ष, दोघेही राहणार हसनबाग। मारण्याचे कारण आहे की दानिश अखिल शेख याचे व आरोपी शहबाज खान याचे किरकोळ कारणावरून वाद झाला होता थोड्या वेळा अगोदर। त्याच कारणावरून शहबाज खान याला बशीर शेख याने चाकूने मारहाण करून जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता। यामध्ये 2 आरोपी असून आरोपी बशीर अखिल शेख याला दिनांक 16/3/26 रोजी 2:53 वाजता गुन्हा दाखल झालाय। 5:14 वाजता अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपी दानिश शेख हा फरार आहे, त्याचा शोध घेणे सुरू आहे। संपूर्ण कारवाई माननीय एसीपी सक्करदरा विभाग तसेच माननीय डीसीपी सर यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। आरोपी दिनांक 18 पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे। बशीर शेख याच्यावरती 2 गुन्हे काहीतरी आहेत या अगोदरचे।